श्री गुरुचरित्र अध्याय 32। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। देवगुरु बृहस्पती काशी येथे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात देवांना पतिव्रतेचे आचार धर्म कसावेत त्याचं प्रमाण पती निधनानंतर सहगमन न करता वैद्यवाद राहणाऱ्या स्त्रियांचे आचरण याबद्दल सांगितले। पती निधनानंतर सहगमन करणे हा जरी आचार धर्म असला तरी जर तो साध्वी गरोदर असली किंवा तिचे लहान मुलं ते सुद्धा स्तनपान करणारे असले तर तिने सती जाऊ नये। परंतु विधवा स्त्रीने संन्यासिनीप्रमाणे केशवपण करणे, एवढे एकवेळ भोजन तेही एकच धान्य शिजवून खाणे, मासिक पाळीच्या कालावधीत 3 दिवस उपास करून 4था दिवस स्नान करून भोजन करावे, पलंगावर निजू नये, मंगल स्नान देहमर्दन करून घेऊ नये, सुगंध तांबूल फुले मिष्ठान्न वर्ज करावीत, सुवासिनी असताना आपल्याला ज्या वस्तू प्रिय वाटत होत्या त्या ब्राह्मणाला दान कराव्यात, व्रते करावीत, देवपूजा अभिषेक कराव्यात, जव वांगी मसूर उडीद सुरळ तेल मध द्विदल वर्ज करावीत, चोळी घालू नये, पांढरे वस्त्र नेसावे, पुत्र असेल तर त्यांच्या आज्ञेत वागावे, अशा आचरणाने दिवंगत पती नरकापासून वाचतो। अशा प्रकारे जटाधारी योगीश्वराने त्या स्त्रीला 2ही मार्ग सांगितले। ते ऐकून ती स्त्री म्हणाली, महाराज, तुम्ही मला 2ही मार्ग सांगितले, परंतु विधवापणी कष्ट अधिक ते झेपण्यासारखे नाही। तशात माझ्याकडे तारुण्य लावण्य आहे, कलियुगाचा काळ आहे, माझी निंदा होईल, सहगमनामध्ये पुण्य फार आहे, मी पती बरोबर सहगमन करते, असे म्हणून तिने योगीश्वराच्या चरणावर मस्तक ठेवले। त्याने तिला उपदेश दिला, तू पतीला घेऊन संगमावर जा, गुरुची भेट व्हावी, पतीला आरोग्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने तू लांबून मोठ्या परिश्रमाने आलीस। या मनुष्याला विधी लिखित चुकत नाही। हरिश्चंद्राला डोंब्याच्या घरी पाणी भरावे लागले, दीर्घायुषी रावणाच्या लंकेतही राक्षसासह नाश झाला, भीष्माचे पतन, परीक्षिताला सर्पदंश होऊन मरण आले। यावरून विधी लिखित बदलता येत नाही, पण गुरुची कृपा झाली तर काळासही जिंकता येतं, म्हणून गुरुचरण पहा आणि मग तेथून सती जाण्याची पतीच्या बरोबर जा, असे म्हणून त्या योग्याने तिच्या कपाळी भस्म लाविले आणि तिला 4 रुद्राक्ष दिले, 2 तिला तिच्या गळ्यात बांधण्यासाठी व 2 प्रेतांच्या कानात बांधण्यासाठी सांगितले की मगच प्रेताचे दहन करावे। आणि एक सांगतो, गुरुदर्शनाला जाशील तेव्हा तेथे रुद्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांकडून अभिषेकाचे तीर्थ घे व प्रेतावर व स्वतःच्या देहावर शिंपडून घे, सुवासिनींना वाणे द्यावीत, ब्राह्मणाला 2 द्यावीत, गुरुची आज्ञा घे व मगच पती बरोबर सती जा, असे सांगून ते मुनी निघून गेले। नंतर त्या पतिव्रतेने चांगले ब्राह्मण बोलावले, पतीच्या प्रेताला प्रायश्चित देवविले, योग्य ते विधियुक्त सर्व कर्म पूर्ण करून तिने स्नान केले, पितांबरी नेसली, सर्व सौभाग्य अलंकार घालले, हळद कुंकू लावले, मग ब्राह्मणांनी प्रेत नीट बांधून गंगेजवळ नेले। ते पतिव्रता हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली, सतीला पाहण्यासाठी गावातील स्त्रियांचा मोठा समुदाय आला, तिची प्रशंसा करू लागल्या। सतीने अग्निकुंड पेटविले, सुवासिनींना वाणे दिली, एवढी सुंदर तरुण मुलगी धैर्याने सती चालली म्हणून सर्व गावातील लोक हळहळत होते, तिच्या पुढे नतमस्तक होत होते। तिने सर्वांना वंदन केले व म्हणाली, भगवान शंकर माझा पिता, पार्वती माझी माता आहे, मी पतीसह माझ्या माहेरी जाते, माझ्यावर लोभ असू द्या, मला निरोप द्या। आणि तिच्या बरोबर आलेल्या लोकांना तिने परत गावाकडे जावे म्हणून सांगितले। परंतु
आपल्या सासू सासऱ्यांना झालेला हा खरा प्रकार सांगू नका, त्यांना दुःख होईल, दुःखाने त्यांचे प्राण जातील. आम्ही भीमातिरी गुरुच्या सानिध्यात सुखरूप आहोत असेच सांगा. येथे गुरुदर्शन झाल्यावर माझ्या पतीची प्रकृती सुधारली असे सांगा. माझ्या माता पित्यांनाही असेच सांगा. असे म्हणून ती अग्निकुंडाजवळ गेली. तिला मुनीने सांगितले होते त्याप्रमाणे स्मरण होऊन तिने पतीच्या कानावर व गळ्यात रुद्राक्ष बांधली. श्री गुरुचे दर्शन घ्या अशी सूचना मुनींनी केली होती. त्याप्रमाणे ती संगमावर त्यांच्या दर्शनासाठी निघाली. जाताना श्री गुरुचा महिमा व आपली दुःख कहाणी स्वग तरी तिने म्हणत गेले. बरोबर लोकांचा समुदाय होताच. संगमाजवळच्या अश्वत्थ वृक्षाखाली नृसिंह सरस्वती स्वामी बसले होते. तिने त्यांना वंदन केले. तिच्याकडे पाहून त्यांनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. तिने पुन्हा नमस्कार केला तेव्हा अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. स्वामींचे आशीर्वादांची वचने ऐकून बरोबरचे लोक म्हणाले, गुरु महाराज ही साध्वी पती मृत झाला म्हणून सती जाण्यास निघाली आहे. तत्पूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून आली आहे. तुमचा आशीर्वाद घेऊन ती पती समेत अग्नीत प्रवेश करणार आहे. त्या लोकांचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले, मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही. हिच्या पतीचे प्रेत माझ्या समोर आणा. हिचे सौभाग्य स्थिर आहे. लोकांनी धावत जाऊन प्रेत आणून श्री गुरुच्या सन्मुख ठेवले. गुरूंच्या आज्ञेवरून लोकांनी प्रेताची दोरे बंधन वस्त्र बाजूला केली. गुरूंनी दिलेले चरण तीर्थ प्रेतावर शिंपडले. तोच नवल घडले. तिचा पती झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे उठून बसला. सभोवती सर्व अपरिचित परिसर लोक एक तेजपुंज गुरु महाराज आणि आश्चर्याने डोळे विस्फारून साश्रू नयनांनी पाहणारी पत्नी त्याने याबद्दल विचारले. पत्नीने सर्व हकीकत सांगितली. त्याने पत्नीसह सद्गुरूंना साष्टांग दंडवत घातले. सद्गुरूंनी उभयंतांना आदर्श सुखी संसार कराल म्हणून आशीर्वाद दिला. त्यातील एक ब्राह्मणाने श्री गुरूंना विचारले, स्वामी, वेदशास्त्रे पुराण सांगतात की मृत्यूचे विधी लिखित पुसता येत नाही. मग हा नैसर्गिक मृत्यू होऊन पुन्हा जिवंत कसा झाला? गुरु म्हणाले, या मनुष्याला जो पुढचा जन्म मिळणार आहे त्यातील 30 वर्षाचे आयुष्य मी ब्रह्मदेवाला व कर्मदेवतांना प्रार्थना करून मागून घेतले आहे. विधी लिखित बदलण्याचे गुरूंचे सामर्थ्य पाहून लोक प्रभावित झाले. गुरूंना वंदन करून ते उभयता पती पत्नी संगम तीर्थांवर स्नान केले. श्री गुरूंची मनोभावे पूजा केली. दान धर्म केला. सर्व हकीकत ऐकून माता पित्यांना आनंद झाला. सर्वांनी श्री गुरूंची स्तुती स्तोत्र गायली. सिद्ध नामधारकाला म्हणाले, आता यापुढील कथा जास्त मनोरंजक आहे. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची या रीती सांगे देवा बृहस्पती संगमनी फलश्रुती येणे परी निरोपिले. विधवापणाचा आचारू सांगता झाला देववरू. पुस्ताती ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपुला पती त्याते मरण झालिया प्राप्ती. काय करावे त्याचे सती सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी असे तिथे कन्याकुमारी. काय करावे तये नारी. म्हणून विनवितसे गुरुसी. ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारून. एकचित्ते करून ऐका श्रोते सकळ. पती जवळ असे जरी सहगमनी जावे तिये नारी. असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाना असता कुमारू तिने करिता पाप थोरू. पुरुष मेला असेल दुरू सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमान समाने असे पुण्य परियेसा. विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू.
तथा आपुला भ्रतारू केशव पण करावे. ज्या का विधवा केश रखिती त्याची ऐका फलश्रुती. केशे पुरुषासी बाधिती नरका परी परियेसा. यास्तव करणे केशव पण करावे तिने नित्य स्नान. एक वेळा भोजन करावे तिने परियेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्ष मासास करावा तिने उपवास. अथवा चंद्रायण ग्रास भोजन करणे परियेसा. चंद्रोदय बिजेसी 1 ग्रास तया दिवशी चढते घ्यावे. 15 दिवसी पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरत नारी. अमावस्या येत्या जरी 1 ग्रास जेवावे. शक्ती नाही जियेसी एकत्र जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाखा आहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र. कधी न घ्यावे अपवित्र जेणे राहे प्राण मात्र. श्वासोश्वास चाले ऐसे शयन करिता मंचकावरी. पुरुष घाली रौख घोरी भोगी नरक निरंतरी. पती सहित परियेसा करू नये मंगल स्नान. अथवा देह मर्दन गंध परिमल तांबूल जाण. पुष्पादी तिने वर्जावे. पुत्राविना असे नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशधारी गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य. आपुला पुरुष हा निश्चित पुरुष आठवोनी चित्त विष्णू स्थानी मानिजे. पुरुष असता जेणे परी पती निरोपे आचार करी. तेनेची रीती विष्णू अवधारी त्याचे निरोप आचरावे. तीर्थयात्रा उपास व्रत विष्णू निरोप करावे निश्चित. अथवा गुरु द्विज विख्यात त्यांचे निरोप आचरावे. आपण असता सुवासिनी ज्या वस्तूची प्रीती अंतःकरणी तैशी वस्तू द्यावी धनी विद्वज्जन विप्रांसी. वैशाख माघ कीर्ती कमास अनेक स्नानी आचार विशेष. माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळब कुंभदान कार्तिकी दीप अपराधन. ब्राह्मणा द्यावे घृतदान यथाशक्ता दक्षिणेसी. माघ मासी तिळ घृतेसी द्यावे दान विप्रांसी. अरण्यात वैशाख मासी पोई घालीजे निर्मळोदके. शिवालयी ईश्वरावरी गळती ठेविती निर्मळ बारी. गंध परिमळ पूजा करी तेने पुण्य अगाध. विप्राची या घरोघरी उदक घालीजे शक्यानुसारी. अन्न द्यावे निर्धारी अतिथी काळी परियेसा. तीर्थयात्रे जाता लोका त्याते द्याव्या छत्र पादुका. येता आपुल्या गृहांतिका पाद प्रक्षालन करावे. वारा घालावा विंजणेसी वस्त्र द्यावे परिधानांसी. गंध तांबूळ परिमळासी कर्पूर वेलादी परियेसा. जलपात्र द्यावे शक्तींसी गुडपान आम्रपानेसी. द्राक्षे कर्दाळी फळे ब्राह्मण द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा पतीच्या नावे अर्पिजे वोजा. संकल्पू पुरुष क्वाजा धर्म करणे येणे बरी. कर्तिकमासी जवान अथवा जेविजे अक्कान्न वृत्ताक माश मसूर लावण. तैलादी मधु वर्जावे कांस्य पात्र. आणिक वर्जावे द्विदल मात्र. मनी असावे पवित्र एकाग्रेसी परियेसे. पलाश पात्री भोजन करावे शुची उद्यापन करावे. जे जे व्रत धरावे त्याते उजवावे तत्वता. घृत भरिता कांस्य पात्र विप्रा द्यावे पवित्र. भूमी शयन केले व्रत मंचक द्यावा विप्रासी. जे जे वस्तू त्वजीला आपण ते ते द्यावी ब्रह्मा लागून.
रसद्रव्ये एक मास जाण त्याग करावी परियेसा. त्वजोनिया दधी क्षीर उद्यापन आचार मनोहर असलिया शक्यतेनुसार धेनू द्यावी सालंकृत. विशेष असे आणिक व्रतदेहा दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवासी म्हणे बृहस्पती. दीपदान भाग 16 वरकड नसती धर्म सकळा या कारणे अनंत फळा दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचारावे भक्तीने. लाडू तीळ खुर्जे खर्जुरेसी करुणी पक्वाने ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तीसी दक्षिणे सहित जाणा. शर्करा मिळे एळेंसी तळून अपूप घृतेंसी दान द्यावी यतीसी भोजन द्यावे अतीता. हेमंत ऋतू होता जाण व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी विप्रान कारणे वस्त्रे द्यावी द्विजांसी. पर्यक द्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेंसी कंबळ द्यावे विप्र वर्गा. वावया शीत निवारण औषध द्यावे उष्ण उष्ण तांबूल दान परिपूर्ण द्यावे एकाक पुरेसी. गृहदान द्यावे विप्रांसी सांवत्सरिक ग्रामेसी जाता तीर्थयात्रेसी पादरक्षा देईजे. गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधींसी अभिषेकावा गौरीहर. धूपदीप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रतिबहू शंकरासी दीपमाळा उजळीता. आणिक सुगंध गंधेसी तांबूल दान विधींसी कर्पूर लवंगादी विधी देसी भक्तिभावे अर्पिजे. आपुला पुरुष ध्वावोनी मनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एके मनी भक्तिभावे परियेसा. नेमे असावे तिये नारी न बैसावे बोलावरी लेऊ नये चोळी करी श्वेत वस्त्र नेसावे. रक्तकृष्ण चित्र वस्त्र लेता जाण दोष बहुत आणिक असे व्रतपुत्रांचे बोले वर्तावे. आत्मा वय पुत्र नाम म्हणून बोलती वेदा गमन पती सासून पुत्र जन्म पुत्र आज्ञे असावे. ऐसा आचार विध वेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचारिती भक्तीसी सहागमाचे फळ असे. पापी जरी पती असला असेल पूर्वी निर्वतला नरकामध्ये वास केला पापरूपे भुंजत. विधवापणे येणे परी आचार न करी जे नारी मरण होता अवसरी घेऊनी पती स्वर्गी जाय. जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी. जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारून ऐक बोल तव मन जावरी प्रीती तेची करी. दुःख सकळ त्वजोनी मम बोले ठेवी मनी सांगितले तुझ लागोनी परलोक साधन. धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी विधवापणे आचार करसी तेही पुण्य तितुकेसची. जे आवड तुझे मनी सांग माय विस्तारुनी हस्तमस्तकी ठेवूनी पुसत असे प्रेम भावे. ऐकोनिया तया अवसरी केले नमन तिये नारी विनवितसे करुणोत्तरी भक्ती भावे करुनिया. जय जयाजी योगीश्वरा तुची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनक जननी तुची होसी. आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटली तर तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा. सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहु विधवापणी अशक्य आम्हा न टाके स्वामी असाधारण असे दातारा. तारुण्य पण मजसी लावण्य असे देहासी निदा पवाद शरीरासी घडेल केवी वर्तमान. संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी
पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कार माथा ठेवी चरणांवर स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे. करुणा कृपेचे सागर उठवितसे योगेश्वर देता झाला अभय कर म्हणे पती सवे जावे. तोची ठाव पुरुषासी जाय माते सांग तेसी सांगेल तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते. आलात तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य होईल म्हणून भक्ती भावे करून या होणार झाली ब्रह्मकरणी. काळासी जिंकेल नाही कोणी जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे ब्रह्मलिखित न चुके जाण. जे जे भोगणे असेल आपण घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये हरीशचंद्र राजा देख. डोंबा घरी वाहे उदका बळी अजिंक्य ऐका तोही गेला पातळा सहस्त्र कोटी वर्षे ज्यासी. आयुष्य असे रावणासी काळ तया प्रतिग्रासी दुर्योधना काय झाले. भीष्मदेव इच्छा मरणी तेही पडले रणांगणी परीक्षित सर्पार्भेनी लापता काय झाले तया. अनंत अवतार येणे परी होऊन गेले संसारी देव दानव येणे परी सकळ काळा अधीन. या कारणे काळासी कोणी जिंकले नाही क्षितीसी सकळ देव दानवांसी काळ जिंकी निर्धारे. काळा जिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वांचोनी भाव असे त्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाण. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे श्री गुरु दर्शना जाय म्हणे. म्हणून भस्मतये वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्ष चारी तत्काळी देता जहाल तया वेळी. योगी बोले तियेसी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेत करणासी बांधुनी दहन करावे. आणि का ऐसे सांगत तुझ गुरुदर्शन जाई सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज गुरुचरण प्रक्षारिता. तेची तीर्थ घेऊनी आपुला देह प्रोक्षोनी प्रेतावरी आणोनी प्रोक्षक करावे भक्तीने. मग जावे सहगमा नेसी वाणी द्यावी सुवासिनींसी अनेक द्रव्ये वेचुनी हर्षी विप्रातोष व्हावे बहुत. ऐशा परितीयेसी सांगून गेला तापसी पतिव्रता भावेसी करी आयाती त्या वेळी. भले ब्राह्मण बोलावून षोडस कर्मे आचारून प्रेतासी प्रायश्चित देऊन औपासन करवितात. सुस्नान होऊन आपण पितांबर नेसोन सर्वाभरणे लेवोन हळदी कुंकू लावितसे. औपासन प्रेतासी करविता विधींसी प्रेत बांधोनी कष्टेसी घेऊन गेले गंगेत. अग्नी घेऊन तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे. 16 वरुषांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लीसे आभारणे लक्ष्मी सरसे दिसत असे. मिळोनिया महानगरा नारी पाहो आल्या सहस्त्रचारी माथा तुकविता सकळी पतिव्रता म्हणूनिया. एक म्हणती काय नवल पूर्व वयसी असे बाळ कार्य दैव पूर्व फळ पती सवे जातसे. देखिले नाही पतीचे मुख नाही जहाले की बाळक कैसा जीव झाला ऐक आनंद रूपे जातसे. म्हणती शिकवा इसी वाया काहो जीव देसी परतूनी जाई माहेरेसी आपुल्या माता पित्यांजवळ. एक म्हणती ज्ञानवंता सत्य नारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा सकळ स्त्रिया ऐसीच. धन्य इची माता पिता 42 उद्धारले आता प्रेता पुढे चालता एक एक पाऊला अश्वमेध फळ. येणे परी नदी ती रासी गेली नारी पत्ती सरसी कुंडकुळे अग्निसी काष्टे शेणी अपरिमित. अग्निकुंड सनिध्येसी ठेविले तये प्रेतासी बोलाविनी सुवासिनींसी देती झाली वाण देखा. सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परी येसी
तोडर कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे, गंध पुष्पादी परिमळेसी. पूजा केली सुवासिनींसी, द्रव्य दिदले अपरेसी, समस्त ब्राह्मण तये वेळी नमन करोनी समस्तांसी, निरोप मागतसे हर्षी, आपण जाते माहेरासी, लोभ असो द्यावा म्हणतसे. माझा पिता शूलपाणी, उमा गौरी अंतःकरणी, आम्हा बोलाविले सगुनी, प्रेम भावे करुनिया. आली श्रवणी दीपावळी, आम्ही जातो माते जवळी, पती सहित मने निर्मळी, जाते लोभ असो द्यावा. समागमे लोक आपुले होते, जे का सवे आले, त्यासी सांगत असे बाळे, परतोनी जावे ग्रामासी. पुसता श्वशू रमामेसी, त्याते ना सांगावे परियेसी, प्राण देतील आम्हासी, हत्या तुम्ही घडेल. त्यासी तुम्ही सांगावे ऐसे, क्षेम आहे तीर्थवासे, भीमा तीर्थस्थान ऐसे, श्री गुरुचे सानिध्यानी. आलो श्री गुरु दर्शनासी, आरोग्य झाले पतीसी, राहिलो आपण संतोषी, म्हणून सांगा घरी आमुचे. ऐसे सांगा शुश्रूष मामींसी, आमुचे माता पितादिकांसी, इष्टजन सोयर यांसी, सांगा येणे परी तुम्ही. ऐसे वचन ऐकोन दुःख पावले सकळजण, आपण असे हास्य वदन, प्रेताजवळी उभी देखा. अग्निकुंडी नये तय क्षणी, घाली तसे काष्ट शेणी, तो आठवडा झाली जणी, योगेश्वराचा उपदेश. मग रुद्राक्ष काढो निया दोनी, बांधिले प्रेताची या श्रवणी, कंठसूत्री दोन ठेवूनी, पुसतसे ब्राह्मणासी. विनवितसे द्विजांसी, संकल्प केला म्या मानसी, श्री गुरुमूर्ती आहे कैसी, आपल्या दृष्टी पाहिन. दृष्टी देखोनी या स्वामीसी, त्वरित येईन अग्निकुंडापासी, आज्ञा झालिया वेगेसी, त्वरित येईन म्हणतसे. ऐकोनी तियेचे वचन, बोलतीत विद्वज्जन, देहन दहन होता अस्तमान, त्वरित जाऊनी तुम्ही यावे. पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी, जेथे होता ऋषिकेशी श्री नृसिंह सरस्वती. सर्व येते नर नारी, विप्र मेळा नाना परी, कौतुक पाहती मनोहरी, पतिव्रता स्त्रियेचे. जाता मार्गी स्तोत्रा करी, म्हणे स्वामी नरकेसी, अभाग्य आपुले पूर्वा परी, म्हणून आम्हा अभेरिले. तुझी दाता सर्वेश्वर, शरणागतांचा आधार, ऐसे तुझे ब्रिद थोर, कामी आपण न लादेची. हेळा मात्रे त्रिभुवनासी, रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी, सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपाळीसी, तुझी स्वामी. तमोगुणे निश्चयेसी, प्रलय समस्त जीवांसी, त्रिगुण तुझी होती, त्रिमूर्ती तुझी देवा. तुझ पाशी सर्व सिद्धी, ओळंगिता तव विधी, देखिला आमुचे कुडी बुद्धी, जाणोनी माते अभेरिले. एखादा नर बाधा करी, जाणोनी सांगती राजद्वारी, क्षण न लागता अवसरी, राजा सहाय्य करी तयांचे. रोग होता मनुष्यासी, जाऊ निया वैद्यांपासी, औषध करी तत्काळेसी, आरोग्य तया होतसे. तू त्रिमूर्तीचा अवतार, ख्याती झाली अपरंपार, सर्वजण भक्तजनांचा आधार, म्हणून सेविता सकळ जन. अपराध आपण काय केले, भेटीसी वीस गावे आले, माता पिता विसरले, तुझ्या ध्यावे स्वामिया, तुझ्या ध्याने स्वामिया. होसी तुझी मायबाप, म्हणून आले धावता, भेटी होता आरोग्यता, पतीस वावी म्हणून. आपुले समान असती नारी, त्या नादता पुत्र पौत्री, आपण झाल्या दगडा परी, पुत्र नाही आपणासी. पती आपुला सदा रोगी, कैचा पुत्र आपण लागी, करी त्याची काम्या लागी, निघोनी आली स्वामिया. आरोग्य होईल पतीसी, पुत्र होतील आपणासी, अशा धरून मानसी, आले स्वामी कृपा सिंधू. पुरले माझे मनोरथ, आरोग्य झाला प्राणनाथ, पुत्र झाले बहुत, नवल झाले स्वामिया. मनोरथ पावला सिद्धीसी, म्हणून आले पुस वयासी, जाते आता परलोकासी, कीर्ती तुझी घेऊन. ऐसा परी ध्यान करी, आली अमर ज्या संगमी, त्वरित वृक्ष असे अश्वत्थ, देखती झाली स्वामिया. उभी ठाको निया दुरी, तया साष्टांग नमन करी,
श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव. ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपि स्वामी तेने रीती अष्टपूजा होय म्हणतसे. ऐसे करो निया वचन हास्य करीती सकळ जन सांगता अति विस्तारोन गुरु लागी सत्वर. विप्र म्हणती स्वामीसी इचापती पंचत्वासी पावला परम धामासी सुवासिनी केवी होय. प्रेत नेले स्मशानासी ही आली सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापासी आली असे स्वामिया. तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे तियेसे. ऐकूनी त्याचे वचन श्री गुरु म्हणती हासोन इथे स्थिर अवेह अहेव पण मरण केवी घडे इसे. गुरु म्हणती जावेळी आणा प्रेत आम्हा जवळी प्राण गेले कवणे वेळी पाहू आम्ही पाहू म्हणती अवधार. श्री गुरु म्हणती द्विजांसी आपण बोले जाहले इसी अहेव पण स्थिर इसी संदेह न धरावा मनात. या बोलांचा निर्धारू करील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा प्रेत आम्हा जवळी. श्री गुरुचा निरोप होता आणो गेले धावत प्रेता पाहती लोक कौतुक अभिनव म्हणतात. इतके होता ते अवसरी आले विप्र तेथवरी पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने. रुद्र सुक्त म्हणोनी अभिषेक करीती श्री गुरु चरणी षोडशोपचारी विस्तारोनी पूजा करीती भक्तीने. तीर्थ पूजा नाना परी पूजा करीती उपचारी इतुकिया अवसरी घेऊनी आले प्रेतसी. प्रेत आणोनिया देखा ठेविले श्री गुरु सम्मुखा श्री गुरु म्हणती विप्र लोका सोडा वस्त्र दोर त्याचे. चरण तीर्थ त्यावेळी देता तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तत्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्री गुरु निरोपे ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन अमृत दृष्टीसी आपण पाहती प्रेत अवधारा. पाहता सुधा दृष्टी करून प्रेत झाले संजीवन उठोनी बैसे तक्षण अंग मुरडीत परियेसा. नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सविचित नवे वस्त्र नेसत येऊनी बैसे एकीकडे. बोलावुनी स्त्रियेसी पुसत असे विस्तारेसी कोठे आणिले मजसी यतीश्वर कोण सांगे. इतके लोग असता कावा तू न करीसी चेता निद्रा आली मदोन्मता म्हणून सांगे स्त्रियेसी. ऐकुनी पतीचे वचन सांगत झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुसे. चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहती लोक सर्वजण महा आनंद प्रवर्तला. म्हणती पाप रूप आपण पाप केले दारुण पापा सपासव अनुसंधान जन्म जाहलो परियेसा. दुर्बुद्धीने वर्तलो पाप सागरी बुडालो तुझे चरण विसरलो क्षय त्रयमूर्ती जगद्गुरु. सकळ जीवमात्रासी रक्षिता शंकर तू होसी ख्याती तव त्रिभुवनासी शरणागता रक्षिसी. त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परू ब्रह्मा विष्णु शंकरू सच्चिदानंद स्वरूप तू. त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगत भरता कृपा सागरा जगन्नाथा भक्ती जन विश्रामा. जय जयाजी गुरुमूर्ती जटाजूट पशुपती अवतरलासी तू क्षिती मनुष्य देह धरुनिया. त्राही त्राही पिनाक पाणी त्राही देवा तू शिरोमणी भक्तजन पाळोनी रक्षितोसी निरंतर सर्वा. सर्वानुभूती तुझी वससी नाम तुझे चरणासी मज ऐसे गमलासी माता रूप वर्तत तू. त्रिभुवनी तव करणी माता ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मनी पुनर्जन्म नवे आता. विश्वकारण करीसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी मज ऐसे गमलासी अज्ञान रूपे वर्तत. तुझे न ऐके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी माझे मनी येणे परी निष्कलंक तू दिसतोसी. क्रोध नाही तुझे मनी आनंद मूर्ती तुझी सहस्त्र गुणी भक्त जन संरक्षणी कृपा सागर स्वामिया. जीव मात्रा कृपा करीसी शरणागतांते रक्षिसी इह पर सौख्याते देसी चतुर्विध पुरुषार्थ.
तुची करुणाचा सागर चिन्मात्रा अगोचरू श्री नृसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया. ऐसी नाना परीसी स्तोत्रे केली श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी होतील सत्य तुझसी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी यथार्थ सांडोनी संदेह त्वरित सुखे असता म्हणती गुरु. इतुके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नरनारी जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तये वेळी. नमन करीती सकळ जन स्तोत्र करिताती गायन करिताती निरांजन जय जयकार प्रवर्ताला. तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबोद्दिक आपुले मनी आणिक तर्क श्री गुरु पुसतसे विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती स्वामी परियेसी संशय आमुच्या मानसी होत आहे स्वामिया. वेदशास्त्र पुराणे बोलताती सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणून वाक्य निर्धारी पा घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण परियेसी आला कैसा जीव यासी ब्रह्मलिखित सत्य मिथ्या. न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया गुरु म्हणती हसोनिया तया मुख ब्राह्मणासी. गुरु म्हणते तयासी सांगीन तुझ विस्तारेसी पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियेसा. आम्ही तया ब्रह्मदेवासी मागून घेतले करुणेसी पुढले जन्मी परियेसी वर्षे 30 संख्या पै. भक्तजन रक्षावयासी मागून घेतले ब्रह्मदेवासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गाते. तटस्थ झाले सकळ जन साष्टांग करीती नमन गेले आपुलिया भुवना ख्याती झाली चहुष राष्ट्रा. पतिव्रतेने पती सहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीसी. अपार द्रव्य वेचोनी विप्रतोष बोनी आराधनी सूर्य जाता अस्तमानी येती श्री गुरुच्या मठासी. स्त्री पुरुष नमस्कार करिताती वारंवार पूजा सामग्री उपचार करीती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेल एक चित्ता. म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता पावन मनोहर सकळाभिष्टे पावती. इति श्री गुरुचरित्रमृत उठविले विप्राचे प्रेत सौभाग्य देऊनी अद्भुत परमतयासी तोषविले. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेत संजीवनम नाम द्वात्रिशोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 32 समाप्त. श्री स्वामी समर्थ.